नांगोळे दुहेरी खून प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी. सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे जुलै 2025 मध्ये एकाच घरातील 4 व्यक्तींना विषबाधा झाली होती. यामध्ये सासू व सुनेचा मृत्यू झाला होता, तर मुलगा व वडील यातून वाचले होते. या प्रकरणामध्ये करणीबाधा करणाऱ्या वस्तू घराच्या बाजूस टाकण्यात आल्या होत्या, परंतु त्यानंतर सदरचे प्रकरण शांत झाले होते. परंतु सदर प्रकरणातील मुलाने गावामध्ये एक वेगळेच प्रकरण केल्यामुळे संपूर्ण गावातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून गावकऱ्यांनी आज पोलीस ठाण्याला धडक देऊन या प्रकरणातील आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पाहूया लोकांच्या तीव्र भावना. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी गुंडा झुरे, ढालगाव. कवठे महांकाळ तालुक्यामध्ये नांगोळे गावामध्ये जो गेल्या वर्षभरामध्ये जो निंदनीय प्रकार झालेला आहे आणि प्रथमतः समीर पाटलांनी ते प्रकरण विषबाधेकडे नेऊन किंवा भोंदूगिरीच्या प्रकरणाकडे नेऊन डायव्हर्ट करून स्वतःच्या आईला आणि स्वतःच्या पत्नीला हे विष देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला हा आरोपी गेले वर्ष दीड वर्षे मोकाटपणे सुटलेला आहे. आणि त्यामुळे त्यांनी नांगोळे गावामध्ये या धनगर समाजातील विधवा महिलेबरोबर अनैतिक संबंध प्रस्थापित करून गेले वर्षभर झाले 40 ते 50 लाख रुपये तिच्याकडून लुटलेले आहेत. आणि तिच्या मुलांना तो वारंवार त्रास देतो, मारहाण करतो. आणि तिला गेल्या 2-3 दिवसापूर्वी तिच्या माहेरी राहत असलेल्या ठिकाणाहून पलायन करून घेऊन जाऊन तो दुबईला जाण्याच्या प्रयत्नात होता. आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळं ती विधवा आज पोलीस स्टेशनला आणलेली आहे, तिच्या मुलांना पण आणलेलं आहे. पण आमच्या नांगोळे आणि कवठे महांकाळ तालुक्यातील समस्त नागरिकांच्या वतीनं त्याईसाहेब आपल्याला एक नम्र निवेदन आहे की त्या समीर पाटलाला 302च्या आरोपाखाली आपण त्याला अटक करावी आणि तसा गुन्हा दाखल करावा आणि त्या सर्व नागरिकांना आश्वस्त करावं. आणि गेले वर्षभर तो पोलिसांच्या ससेमिरापासून तो पळ काढत आहे, तो पोलिसांना चकवा देत आहे. आणि ह्याच्यात दोषी असणाऱ्या सर्वांच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीनं आपण आम्हाला आश्वस्त करावं. आणि तो त्या लहान मुलांच्यावर जो अत्याचार करतो, मारहाण करतो, त्याचे काही व्हिडिओ त्या मुलांनी सांगितलेले आमच्याकडे आहेत. नमाज पठण करायला सांगतो, बुरखा घ्यायला सांगतो. तर या गोष्टीचं थोडंसं आपण गांभीर्यानं लक्ष देऊन याच्यावर तुमच्या वरिष्ठांशी चर्चा करून आम्हाला काय ते सत्वर निर्णय द्यावा आणि याच्यात आमच्या गावाच्या व तालुक्याच्या वतीनं कडक कारवाई करावी असं मी आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घटना घडली त्याच्याबद्दल काही लोक म्हणजे हे करतात. असं आतापर्यंत मला 70 वर्ष झालीपर्यंत आयुष्यात कधी असं मला ऐकायला काही मिळालं नव्हतं. ते झालेलं आहे, असं होऊ नये. आणि जो माणूस गुन्हा करतो त्यालाही सजा मिळलीच पाहिजे. करतो आतापर्यंत प्रार्थनेलाही कोणी येत नाही. गेली 40 वर्ष बघतोय. काही नसते, आमचं काही नाही आहे. आमचं पहिलंच असं होतं, त्याच्याबद्दल काही नाही. असा प्रकार जर आरोप्यांना जर मोकाट सोडण्याचा सातत्याने होत असेल तर असले प्रकार सातत्यानेच घडत राहत असेल. पोलिसांना मग ते एक प्रकारचं आव्हानच असू शकेल. तर पोलिसांनी अशा मोकाट लोकांना पायबंद घालून गावची सलोखा सामंजस्यपणा हा अबाधित राखला गेला पाहिजे. आता आमच्या गावामध्ये काय आणि एक तर आमच्या गावात राज्यामध्ये नावाजलं जाते. अशा वेळेला अशा घटनांमुळे गावाला काळिमा लागण्याची शक्यता आहेच. तर अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनानं जास्तीत जास्त सतर्कतेनं लक्ष द्यावं एवढीच विनंती. जी निंदनीय घटना आहे त्याचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतोय. साहेब, त्या लहान मुलांचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट तुमच्यापर्यंत पोच होईलच. कशा ना कशा माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोच होईल.
त्यांचं खतना केला का त्याचं मेडिकल पण एकदा तुम्ही करावं अशी मी विनंती करतोय. धर्म परिवर्तन करण्याचे जिहादी प्रवृत्तीची लोक आहेत ती जर अशी करत असतील तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कवठे महांकाळमध्ये हिंदुत्ववादी संघटना आजही कार्यरत आहेत. जर जिहादी प्रवृत्तीचा जर कोणी व्यक्ती असेल तर त्यालाही त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवावा की कवठे महांकाळमध्ये हिंदुत्ववादी संघटना कार्यरत आहेत, पुढे येत नाहीत. पण ज्यावेळेस असा काही प्रकार होईल त्यावेळेस हिंदुत्ववादी संघटना प्रखरपणे पुढे येतील आणि याचा कायम विरोध करतील. साहेब, त्याला तुम्ही कधीपर्यंत अटक करताय आणि त्याच्यावरती कधीपर्यंत गुन्हा दाखल करताय? आबा, ते एक टाइमलाईन आपण तुम्ही साहेब आम्हाला द्यावं आणि आम्हाला आश्वासित करावं एवढीच विनंती करतोय. सगळ्या समाज बांधवाच्या हिंदू धर्मवासियांच्या वतीनं हा प्रकार परत कवठे महांकाळ तालुक्यात घडू नये याचाच आम्ही कायम विचार करत असतोय.